स्टार्ट. तर हा मी पुन्हा संशोधन केल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की ह्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स, हॉर्मोन्स, स्टिरॉइड्स असं सापडतं किंवा अँटी डायबेटिक ड्रग्स तर तेव्हा सगळेजण एकदम असे चौकांना झाले आणि त्यांनी इव्हन पाश्चात्य देशात तर अशी औषधं अशी नुसती टाकायला बंदीच घातली आहे. त्याच्यानंतर तो धागा घेऊन आर निसर्गने ठरवलं की आपण पण ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि हा प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी आपण हाती घेतला. म्हणून हा आपल्या म्हणजे केवळ ठाण्यातच नाही तर आपल्या देशात हा पहिल्यांदा हा उपक्रम चालवला जातो आहे. एक मिनिट. तर हा उपक्रम ठाण्यामध्ये आर निसर्गतर्फे पहिल्यांदा 5 जून रोजी लॉन्च केला गेला आणि त्याच्यात मला सांगायला आनंद वाटतो की ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल नियंत्रण मंडळ म्हणजे MPCB ह्यांनी आम्हाला हे प्रोग्राम सुरू करण्यासाठी म्हणजे हा उपक्रम चालू करण्यासाठी ज्या आवश्यक त्या परमिशन्स दिल्या आणि मैडम तो आवाज येत नाहीये. मैम आप म्यूट हो गए हो भूल से. जानवी मैम. ओके. कब से नहीं आपको सुनाई दिया? मैम बस 2 मिनट 1 मिनट पहले. ओके. म्हणजे ह्याच्या आधी इसके पहिले जो बोला समझा ना? म्युनिसिपालिटी पासून. हा तर PMC आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आपल्याला आवश्यक त्या परमिशन्स दिल्या आणि हे हा उपक्रम पुढे चालू करण्यासाठी सहकार्य केलं. त्याच्यानंतर संस्थेने ठाण्यामध्ये सर्व्हे घेतला आणि म्हणजे तुम्ही कुठली मेडिसिन्स टाकता, कुठे टाकता, कशी टाकता, किती प्रमाणात टाकता आणि ह्याच्या बरोबरीने त्यांना आवाहन केलं की तुम्ही जर असं ती औषधं अशी जर वेगळी ठेवली कारण ही औषधं अशी वेगळ्या ठेवून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणं हे फार आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आवाहन केलं की तुम्ही पुढे या आणि मला आनंद वाटतो की ठाण्यातल्या बऱ्याचशा सोसायटीज आणि काही संस्था ज्याच्यात मुंबई ग्राहक पंचायत ही फार मोठा घटक आहे हॉस्पिटल्स असे पुढे आले आणि त्यांनी हे ग्रीन बीन्स जे आहेत ते ठेवण्यासाठी आपला म्हणजे काय म्हणतात ते पुढाकार घेतला आणि मग नंतर 15 ऑगस्ट ह्या गेल्या 15 ऑगस्टला ठाण्याचे महापौर श्री माननीय नरेश म्हस्केजी यांच्या हस्ते या ग्रीन बीन्सचं उद्घाटन झालं आणि असे 13 बीन्स वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या सोसायटीजना देण्यात आले. तर आता आपण बघूया की आणि ह्याच्यात मुंबई ग्राहक पंचायतीने फार उत्साह दाखवला आणि म्हणून ह्या सगळ्या जे सामील झालेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. मी ह्या बाबतीत पर्यावरण विभागाच्या सौ स्वाती टिल्लू ह्यांचे पण आभार मानू इच्छिते की त्यांनी ह्याच्यात रुची दाखवली आणि ह्या सगळ्या गोष्टीला जरा स्पीडअप केलं. ओके. सो आता आपण ह्याच्याबद्दल जाणून घेऊया. आता हा सध्या हा उपक्रम ठाण्यापुरताच मर्यादित आहे कारण आपल्याला ठाण्यासाठीच हे मिळालेली आहे आणि ठाण्याची पॉप्युलेशन ठाण्याची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे आणि दररोज 1000 टन पेक्षा जास्त कचरा म्हणजे ऍक्च्युली 1040 टू बी प्रिसाइज एवढा टन कचरा आपण रोज निर्माण करतो ज्याच्यापैकी 624 टन कचरा हा वेट वेस्ट आहे ज्याचं कंपोस्ट होऊ शकतं आणि 390 म्हणजे सुमारे 35 ते 37% कचरा हा ड्राय वेस्ट आहे जो रिसायकलिंग ला दिला जाऊ शकतो. 25 टन कचरा म्हणजे सुमारे 3 ते 5% कचरा हा हजार्डस वेस्ट मध्ये मोडतो ज्याच्यापैकी मी म्हटलं की ई वेस्ट पण खरं तर त्याचं वेगळं सेग्रिगेशन करायला पाहिजे
ह्या गेल्या ऑलिम्पिक मध्ये आपल्याला आपण वाचलं असेल की जपानने त्याच्यावरती ते सगळं रिसायकल करून त्याच्यातनं जे सोनं आणि चांदी आणि ब्रॉन्झ निघालं ह्याच्यातनं ती मेडल्स बनवली. म्हणजे हा सुद्धा कचरा नाही, हे सुद्धा सोनच आहे. पण ते फक्त तुम्ही योग्य प्रकारे हाताळून ते योग्य व्यक्तींच्या हातात दिलं पाहिजे. तर हे झालं ई वेस्टचं. सॅनिटरी वेस्टचं मी म्हटलं तसं की सॅनिटरी वेस्ट म्हणजे डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यापेक्षा जर रियुजेबल सॅनिटरी नॅपकिन्स वापरले किंवा मेन्स्ट्रुअल कप वापरलं तर हा कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही. केवळ ठाण्यामध्ये साधारणपणे 9 लाख महिला ह्या मेन्स्ट्रुएटिंग एज मध्ये आहेत. म्हणजे दर महिन्याला निदान 90 लाख सॅनिटरी नॅपकिन्स आपण डम्पिंग ग्राउंडवर पाठवतो, टाकतो. आणि जे निदान 500 ते 600 वर्ष अजिबात त्याचं काही होणार नाहीये, विघटन होणार नाहीये, फक्त ते हवेत प्रदूषण करत राहणार आहे. तर म्हणून मेन्स्ट्रुअल कप महत्वाचे आहे. आणि तिसरा भाग आहे जो औषध. तर ह्याबद्दल आता आपण बोलूया. आता औषधं कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत? तर औषधं सर्वसाधारणपणे ॲलोपॅथीची आहेत, त्याच्यानंतर आयुर्वेदिक आहेत, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथीची आहेत, युनानी, सिद्धा, अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपण वापरत असतो. आपल्याला बरं होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे ट्राय करत असतो. तर पण साधारणपणे 90% मेडिसिन हे ॲलोपॅथी असतं. तर या ॲलोपॅथिक मेडिसिन मध्ये हे जे असतात ते 2 प्रकारे आपण ते घेऊ शकतो. एक आहे प्रिस्क्रिप्शन ओनली मेडिसिन, ज्याच्यात आहे अँटीबायोटिक्स किंवा म्हणजे अँटी इन्फेक्टिव्ह अँटीबायोटिक्स, जे अँटी हायपरटेन्सिव्ह किंवा हार्टचे दुसरी जी काही हे आहेत बिमारी आहेत त्यांच्यासाठी काम करणारी, आपल्या पचन संस्थेवर काम करणारी, अँटी डायबिटिक्स, काही हॉर्मोन्स आहेत, काही स्टिरॉइड्स आहेत, पेन्स अनाल्जेसिक्स आहेत, नर्वस सिस्टीमवर काम करणारे आहेत, किंवा म्हणजे झोपेच्या गोळ्या वगैरे, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही. जेव्हा डॉक्टर आपल्याला लिहून देतो तेव्हाच ते आपल्याला केमिस्ट आपल्याला देतो किंवा दिलं तरच त्यांनी दिलं पाहिजे. दुसऱ्या प्रकारची मेडिसिन्स आहेत जी ओव्हर द काउंटर मेडिसिन्स आहेत आणि त्याच्यात येतं पॅरासिटामॉल, ॲस्पिरिन, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, इलेक्ट्रोलाइट्स, अँटीसेप्टिक क्रीम्स किंवा कॅलामेन लोशन सारखी लोशन्स, ज्याच्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण ही औषधं नेहमी बाजारातून विकत घेत असतो. पण एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छिते की ही औषधं विकत घेताना तुम्ही नेहमीच लायसन्स्ड फार्मसीमधनं विकत घ्यावी. आता लायसन्स फार्मसी म्हणजे काय? तर ही जी केमिस्टची दुकानं आहेत त्याला जेव्हा तिथे एक म्हणजे फार्मसीमध्ये ट्रेन झालेला, बी फार्म झालेला व्यक्ती तिथे कायम हजर असतो, त्याचं सर्टिफिकेट तिथे असतं आणि FDA ने त्यांना अप्रूव्ह केलेलं असतं त्या औषधं स्टोअर करण्यासाठी आणि विकण्यासाठी. तर अशा ठिकाणी जर तुम्ही घेतली तर तिथून तुम्हाला डुप्लिकेट औषधं मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. शिवाय कधी कधी आपण जेव्हा काही काही औषधं खूप सारख्या नावांची असतात आणि असं लोक सारखं म्हणत असतात की डॉक्टरचं हस्ताक्षर लागत नाही, काही कळत नाही, फक्त केमिस्टलाच कळतं. पण तो केमिस्ट जर ह्याच्यात ट्रेंड नसेल तर तो चुकीचं औषध देऊ शकतो. पण हा जर ट्रेंड असेल आणि सिमिलर औषधं सिमिलर नावाची अशी 2 औषधं असली तर तू विचारू शकतो पेशंटला की तुला काय होतंय, म्हणजे त्या अनुषंगाने तो त्या पेशंटला ते औषध देईल, म्हणजे चुकीचं औषध दिलं जाणार नाही. ऍट द सेम टाइम तुम्ही जेव्हा विकत घ्यायला जाता तेव्हा त्याच्यावर त्या औषधाचं नाव, त्याचं किती डॉक्टरनी जी पोटेन्सी लिहून दिलेली असेल, किती मिलीग्रॅमचं घ्यायचंय वगैरे ते, त्याच्यानंतर डॉक्टरने किती दिवसासाठी घ्यायला सांगितलंय, 2 वेळा 3 वेळा, त्याच्याप्रमाणे किती औषधं तुम्हाला, किती टॅबलेट्स कॅप्सूल घ्यायचं, ह्याचा विचार करून ते चेक करून तुम्ही औषधं घेतली पाहिजेत. शिवाय तुम्ही एक्सपायरी डेट पण चेक केली पाहिजे. कधी कधी होतं असं की आपल्याला डॉक्टरांनी दिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला काय ह्याचे 3 का 4च औषधं लागणार आहेत. मग इन दॅट केस तुम्हाला ती औषधं असं वाटतं की मला 4च कापून दे. ही पण अत्यंत चुकीची पद्धत आहे. कारण त्यात कापलेल्या ह्याच्यात जर एक्सपायरी डेट दुसऱ्या स्ट्रीपवर गेलं तर तुम्हाला ते कळणार नाही
की ह्याचा नक्की एक्सपायरी डेट कधी आहे. ऍट द सेम टाइम कधी कधी लोक असं म्हणतात की मी 4-5 वेळा डॉक्टरकडे गेले, त्यांनी मला मागच्या वेळेला हेच औषध दिलं होतं, तर मला आता पण तोच त्रास होतोय, मग मी पण ते आता तेच डॉक्टरकडे कशाला जायला पाहिजे, मी तेच घेते. हे सेल्फ मेडिकेशन झालं आणि हे सुद्धा बरोबर नाही. किंवा कधी कधी आपल्या शेजारच्या मित्रमंडळींपैकी असे जे कोणी असतात त्यांना आपल्यासारखंच काही त्रास होत असतो आणि ते म्हणतात की मला माझ्या डॉक्टरनी हे औषध दिलेलं आहे, तू पण ट्राय कर, आणि आपण ते औषध मागवतो आणि घेतो. कोविडच्या काळात तर इतक्या लोकांनी कुठून कुठून व्हॉट्सअप मेसेज काय काय आलं आणि त्याच्याप्रमाणे औषध आपली मागवून ठेवली की न जाणो आपल्याला कधी लागली तर, आणि अशा करून भरपूर स्टॉक करून ठेवलं. तर हे पण सेल्फ मेडिकेशन अत्यंत चुकीचं आहे. ऍट द सेम टाइम जर औषधाचं तुम्ही सील चेक करून घ्या, औषधं लीक नाही होते हे बघून घ्या. तर हे औषध खरेदी करताना तुम्हाला ते लक्षात ठेवलं पाहिजे. ऍट द सेम टाइम औषधं खाताना आपल्याला डॉक्टरनी ज्या प्रमाणात जितके दिवस असं घ्यायला सांगितलं असेल तितके दिवस ते घेतलं पाहिजे. नाही तर होतं काय, 5 दिवस 6 दिवस असं डॉक्टर 7 दिवस सांगितलं असतं, 2 दिवसात आपल्याला बरं वाटलं की आपण म्हणतो जाऊ द्या, तर कोण घेणार ती औषधं, मला बरं वाटतं, आणि अशी औषधं आपल्या घरात राहत असतात, साचून राहतात. कधी कधी आपण उरतात म्हणून किंवा कधी कधी नको असू दे राहू दे म्हणून आपण जास्ती मागवून ठेवतो आणि अशी आपल्याकडे राहतात. मग ही औषधं कशी स्टोअर करायची, ती पण व्यवस्थित स्टोअर केली पाहिजेत. एक तर ती आपल्या घरातील लहान मुलं किंवा पेट्स वगैरे असतील त्यांच्या पासून दूर, म्हणजे त्यांच्या हाताशी लागणार नाही अशा प्रकारे ठेवायची असते. साधारणपणे ही सगळी औषधं कूल ड्राय प्लेस मध्ये ठेवावं असं जर लिहिलेलं असतं. कधी कधी ती औषधं आपल्याला रेफ्रिजरेटर मध्ये म्हणजे ठेवण्यासाठी टेम्परेचर पण लिहिलेलं असतं, त्याप्रमाणे तशी स्टोअर करायला लागते. मग ही अशी औषधं आपण नुसती ठेवतो आणि आपल्याला जेव्हा गरज लागते तेव्हा आपण ती घाईघाईने बघायला जातो आणि मग आपल्याला ती सापडत नाही, किंवा कधी कधी त्या सापडलं तर त्याचं एक्सपायरी डेट दिसत नाही, कारण ती फाटलेली तरी असते किंवा फेंट तरी झालेली असते, आणि मग आपली चिडचिड होती. का उपयोग हे औषधं ठेवून द्या फेकून. फेकू नका, अशी फेकू नका. आम्ही सांगतो तुम्हाला कसं स्टोअर करायचं. आपण एका डब्यामध्ये ज्याचं कव्हर ट्रान्सपरंट आहे अशा ह्याच्यामध्ये ती ठेवा. त्या ट्रान्सपरंट कव्हर मध्ये तुम्ही तुमचं त्या औषधाची नावं आणि एक्सपायरी डेट आणि तुम्ही कशासाठी ती औषधं तुम्हाला दिली गेली होती हे जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला पटकन डबा बघता क्षणी ते माहीत होईल. आता इथे बघा ना, इथे ह्या डब्यामध्ये दिलेलं आहे डाव्या वरच्या कॉर्नरमध्ये की एक्सपायरी डेट आहे एप्रिल 20. मग आता एप्रिल 20 मध्ये असेल तर आपल्याला लगेच कळतं की हे आता औषध आपल्याला वापरायचंच नाही आहे, किंवा बाकी अशी जी आहे त्याच्यात आपल्याला कळू शकतं की हे एक्सपायरी डेट नाही आहेत, आपण मिळू शकतं, आपण खाऊ शकतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं प्रॉपर स्टोरेज होईल आणि तुम्हाला त्याचा चांगला वापर करता येईल. तर अशा रीतीने आपल्याला माहिती आहे की आपण मेडिसिन्स का ठेवतो, तर आपलं हिलिंग होण्यासाठी, आपल्याला स्वतःला बरं वाटावं म्हणून आपण ठेवतो. पण मग अशी जर आपल्याला नको असताना आपण नुसती टाकून दिली आणि त्या औषधाने जर इतर जीव जंतूंना जर हार्म होणार असेल तर ते योग्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही मेडिसिन्स जी आहेत ती सेफली म्हणजे सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कसं पुढे प्रदूषण होतं हे मी तुम्हाला सांगते, पण हे अत्यंत योग्य प्रकारे आणि जसं सुरक्षितपणे त्याचं डिस्पोजल होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, नाहीतर हिलिंगच्या ऐवजी हार्मच होईल. तर बिफोर गोइंग फर्दर मी तुम्हाला काही फॅक्ट्स सांगू इच्छिते की एक्सपायरी डेट म्हणजे तरी काय असतं. तर त्या औषधामध्ये एक ऍक्टिव्ह ग्रेडियंट असतो, ऍक्टिव्ह ड्रग असतो जो आपल्या त्याच्यासाठी काम करणार असतो. तर त्या ड्रगची जेव्हा 100% पोटेन्सी जितके दिवस असते तितके दिवस तो ड्रग व्हॅलिड असतो. जेव्हा त्याची पोटेन्सी कमी व्हायला लागते तेव्हा ते एक्सपायरी डेट, तिथे तो एक्सपायरी डेट असतो. म्हणजे याचा अर्थ असा की काही 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षाची जी एक्सपायरी डेट दिलेली असते त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्याची पोटेन्सी कमी होते, पण तरी पण ती अशी 90% 80% असे असू शकते. आता त्याचा अर्थ असा नाही की मग त्याच्यात थोडंसं ऍक्टिव्ह ग्रेडियंट आहे म्हटल्यानंतर आम्ही वापरायला काय हरकत आहे, असं नाही आहे. पण माझा म्हणण्याचा असा उद्देश आहे की तुम्ही जर ती औषधं अशी फेकून दिली तर त्याच्यात अजूनही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, ऍक्टिव्ह ड्रग आहे जो इतर
पाण्यातील जमिनीतील जे इतर जीवजंतू आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही औषधं सांभाळूनच त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. ही झाली फॅक्ट 1. दुसरी फॅक्ट म्हणजे की आपल्या घरातलं 86% जी औषधं आहेत जी निरुपयोगी आहेत, जास्तीची आहेत, न वापरले गेलेली आहेत किंवा खराब झाली आहेत, एक्सपायर झालेली आहेत, ही सगळी आपण टाकतो आणि ती शेवटी लँडफिल मध्ये जातात. हे सध्याच्या स्थितीला होत आहे आणि जे आपल्याला टाळायचंय. आता ह्या औषधांमध्ये 20% तर अँटीबायोटिक्सच असतात आणि मी म्हटलं जसं की स्वतःहून जे आणतात लोक तेव्हा ते खूप जास्त घेतलं जातं, म्हणून 70% आर ओव्हर द काउंटर मेडिसिन असं आढळून आलेलं आहे. आणि ह्या औषधांपैकी 10% पेक्षा जास्त मेडिसिन हे असं कुठल्या तरी समाज कंटक लोकांच्या हाती पडतं की ते गोळा करतात, त्याचे लेबल बदलतात, हे करतात आणि शेवटी ते डुप्लिकेट माल म्हणून बाजारात परत येतं. आणि ही तर फारच खतरनाक म्हणजे भयावह गोष्ट आहे की अशी चुकीची औषधं जर आपल्याला आली त्याचा उपयोग होणार नाही किंवा त्याचा भयंकर वाईट परिणाम होऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. दुसरं लोकांना असं वाटतं की आम्ही तर म्हणजे असं व्यवस्थित करून टाकतो डस्टबिन मध्ये, पण कधी कधी हे डस्टबिन मध्ये आपल्या घरात जर छोटी मुलं असतील तर त्यांना ती गोळ्या किंवा ते अशा ह्याच्या रंगीबेरंगी गोळ्या जेम्स वाटू शकतात आणि ते चुकून ते खाऊ शकतात आणि दॅट कॅन कॉज ऍक्सिडेंटल पॉइझनिंग. पेट्स त्याच्यात तोंड घालू शकतात आणि तर त्याच्यामुळे हे एनिवे तर पेट्स त्याच्यात तोंड घालू शकतात आणि त्यांना ऍक्सिडेंटल पॉइझनिंग होऊ शकतं. जर तुम्ही ते समजा म्हटलं की नाही नाही आम्ही ते कचऱ्याच्या ह्याच्यात टाकतो, ते डस्टबिनवर जाऊन ते बाजूला कोपऱ्यावरच्या कचरा कुंडीत टाकतो, तिथे पण म्हणजे उंदीर, कुत्रे, गायी असं फिरत चरत असतात, ते त्याच्यात तोंड घालू शकतात आणि ही औषधं चुकीने त्यांच्याही पोटात जाऊ शकतात. त्यामुळे ऍक्सिडेंटल पॉइझनिंग होणं आपल्या घरातल्या पेट्सचं किंवा बाहेरच्या ह्याचं हे ह्याची शक्यता खूपच जास्त असते. शिवाय तुम्ही जर म्हटलं की काही लोकांनी आम्हाला सांगितलं नाही नाही आम्ही असं टाकत नाही, पण आम्ही ती सगळी औषधं मोकळी करतो आणि हे औषध आहे सगळं आम्ही फ्लश करतो. फाईन, पण ते तुम्ही जे फ्लश करता ते त्या सांडपाण्याबरोबर ते सांडपाण्याच्या प्लांटमध्ये जातं, मलनिस्सारण भागात जातं आणि तिथून ते नदी, नाले किंवा समुद्र ह्याच्यात ते पाणी सोडलं जातं. आता सांडपाण्या प्रकल्पामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, पण त्याच्यातले जे मेडिसिन आहे त्याच्यावर कधीच प्रक्रिया होत नाही. त्यामुळे ती सगळी औषधं त्याच स्वरूपात पाण्यात मिसळतात आणि पाण्यातले जे असे छोटे मासे, मोठे मासे हे ते पाणी घेतात आणि पर्यायाने कालांतराने हेच मासे आपल्या ताटात येतात. बरोबर? किंवा आपण समजा हे आपल्या असं लँडफिल मध्ये गेलं, कचरा म्हणून गेलं लँडफिल मध्ये, तिथे पावसाचं पाणी पडतं किंवा दुसरं जे का पाणी असतं त्या पाण्याने ते जिरून जिरून मातीत झिरपतं आणि मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये त्याचा अंश वाढतो. त्याच पाण्यावर त्याच जमिनीत आपलं शेती होते, आपले पालक, मेथी अशा पालेभाज्या होतात, फळं निघतात आणि हेच पदार्थ आपल्या ताटात येतात. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज असा किंवा व्हेजिटेरियन असा, ही औषधं सगळी पर्यायाने पुन्हा ती तुमच्याच पोटात जातात. जे तुम्ही फेकलं ते तुमच्या पोटात जातं. त्यामुळे ऍक्सिडेंट पॉइझनिंग एक झालं, तुमच्या शरीरात ते परत जाणं हा दुसरा झाला. तिसरा अत्यंत खतरनाक परिणाम जो होतो तो म्हणजे सुपरबग्स. आता सुपरबग्स म्हणजे तरी काय, तर हे जे जंतू आहेत ज्यांना आपण मारण्यासाठी अँटीबायोटिक्सचा मारा आपल्या शरीरात करतो, हे जंतू कालांतराने ह्या अँटीबायोटिक्सला दाद देईनासे होतात. ते स्वतःमध्ये असे बदल घडवतात की त्याच्यामुळे ते त्याच्याने मरत नाही. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते की आपल्यावरती शत्रू जेव्हा आक्रमण करेल तेव्हा शत्रूचा सामना करण्यासाठी आपण काहीतरी शस्त्र बनवतो, अस्त्र बनवतो आणि ती सांभाळून ठेवतो, लपवून ठेवतो की जेव्हा आक्रमण होईल तेव्हाच आपण त्यांच्यावरती डागायची.
पण जर आपण ती शस्त्र अशी सगळ्यांच्या समोर उघड्यावर ठेवली तर शत्रूला त्याचा सुगावा लागतो आणि शत्रू त्याच्याही पेक्षा जालीम मुकाबला करण्यासाठी जालीम शस्त्र बनवू शकतो. म्हणजे मग आपली शस्त्र त्यांच्या पुढे निकामी होतात. एक्झॅक्टली असं या बाबतीत होतं की आपल्या पाण्यामधनं आपण जेव्हा ही औषधं वाहवत असतो ते पाण्यातले जे जंतू असतात त्यांना त्याचं कळतं की हे आपल्याला हानिकारक आहेत औषधं, म्हणून ते त्यांच्या शरीरात असे बदल करतात की त्यामुळे त्या औषधांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. तुम्हाला आठवत असेल किंवा वाचलं असेल की बरेच वर्षांपूर्वी जी टीबीवरती औषधं दिली जायची ती आजकाल टीबीवरती उपाय होऊन चालत नाही. आपल्याला हायर अँड हायर अँटीबायोटिक्स बनवावी लागतात, ज्याला मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी असं म्हटलं जातं. आणि ही इतकं औषध इतकी जालिम असतात की त्याच्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप वाढतात. आणि मला सांगायला अत्यंत खेद वाटतो की WHO ने असं अनुमान केलेलं आहे की 2050 पर्यंत भारतात केवळ ह्या सुपरबग्समुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 20 लाख इतकं असेल. तर हे आपल्याला नक्कीच थांबवायचं आहे. आपल्याला अजून वेळ आहे. तर आपण हे औषधं जर वेळेवर अशी म्हणजे सेग्रिगेट केली आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावली तर हे आपण सुपरबग्स डेव्हलप होण्यापासून वाचवू शकतो आणि होणारे मृत्यू टाळू शकतो. चौथं मी मग असे म्हटलं तसं की डुप्लिकेट मेडिसिन. ते डुप्लिकेट मेडिसिन सुद्धा जेव्हा असे जे समाज विघातक काही शक्तींच्या हातात लागतात आणि ते जे बाजारात आणतात तर 5पैकी 1 तरी मेडिसिन हे डुप्लिकेट म्हणून बाजारात आलेलं असतं. आणि अख्ख्या जगातलं जे डुप्लिकेट मेडिसिनचं मार्केट आहे त्याच्यापैकी 35% मेडिसिन हे भारतातनं तयार होतं आणि ही नक्कीच खेदजनक गोष्ट आहे. मग आता ह्याचं काय करायचं? ह्याच्यावर काही इलाजच नाही का? ते इलाज आहे. आता सध्या बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणावर जेव्हा मेडिसिन तयार होतात आणि ती अशी डिस्पोज ऑफ करायची असतात तेव्हा एक सिस्टीम अवेलेबल आहे, अस्तित्वात आहे. म्हणजे आता समजा फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे मॅन्युफॅक्चरर आहे तर ते औषधं बनवतात डिस्ट्रीब्युटरकडे देतात. आता ही डिस्ट्रीब्युटरकडनं ही फार्मसीमध्ये जातात आणि फार्मसीमधनं आपण घेतो किंवा फार्मसीमधनं हॉस्पिटल्स विकत घेतात. ओके. आता फार्मसीमध्ये जेव्हा ते एक्सपायर्ड ड्रग्स अशी गोळा होतात किंवा डॅमेज औषधं किंवा जास्तीची औषधं गोळा होतात जास्तीची, तर तेव्हा ते लोक ती पुन्हा हिरव्या बाण्यात दाखवल्याप्रमाणे ते लोक परत ते डिस्ट्रीब्युटरकडे पाठवतात आणि डिस्ट्रीब्युटर ते परत मॅन्युफॅक्चररकडे पाठवतात आणि मॅन्युफॅक्चर अशा सगळ्या प्रकारची औषधं गोळा केल्यानंतर ती सेपरेटली इन्सिनरेशन प्लांटकडे पाठवतात. इन्सिनरेशन प्लांट काय आहे की इथे आगीचे प्रचंड मोठ्या भट्ट्या असतात ज्याचं टेम्परेचर 1200 पेक्षा जास्त असतं. तिथे ही औषधं अशी कंट्रोल स्वरूपात जाळली जातात म्हणजे त्याच्याने प्रदूषण पण होणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे औषधं हे करायचे विल्हेवाट लावायची असते तेव्हा ही पद्धत अस्तित्वात आहे. काही हॉस्पिटल डायरेक्टली इन्सिनरेशन जसं बायोमेडिकल वेस्ट म्हणणं आहे ते डायरेक्टली त्या इन्सिनरेशन प्लांटमध्ये पाठवतात किंवा काही हॉस्पिटलमध्ये स्वतःच इन्सिनरेशन प्लांट असतं. आता प्रश्न कुठे येतो? प्रश्न आपल्या जे घरेलू आपली जी मेडिसिन्स असतात त्याच्याकडे आपला प्रॉब्लेम येतो की आपल्या घरातली औषधं आहेत त्याचं काय करायचं. आणि हे न कळल्यामुळे लोक ती कचरा कुंडीत टाकतात. कचरा कुंडीतनं ते डम्पिंग ग्राउंडवर जातं आणि त्याचं काय होतं हे आपण पाहिलं की ऍक्सिडेंट पॉयझनिंग आपल्या घरातच होऊ शकतं. हे औषधं पुन्हा आपल्या पोटात जातात आणि म्हणजे तुम्ही बघा की मला बीपी नाहीये, मला डायबिटीस नाही आहे आणि तरी जर ते माझ्या शरीरात जात असेल तर डेफिनेटली माझ्या शरीरावर त्याचा परिणाम होणार आहे. मला हॉर्मोन्सची गरज नाहीये पण तरी पण वेगवेगळ्या हॉर्मोन्स माझ्या शरीरात जाणार आहे तर माझ्या शरीरावर त्याचा नक्कीच वाईट परिणाम होणार आहे. बरोबर. शिवाय सुपरबग झालं आणि चौथं झालं डुप्लिकेट मार्केट. म्हणजे हे सगळे जे परिणाम हे आपल्याला टाळायचे असतील तर आपण काय करायला पाहिजे? तर आपण ही सगळी औषधं वेगळ्या प्रकारे गोळा करायची आणि ऑथराइज्ड एजन्सीकडे द्यायची जे ते सेपरेट म्हणजे त्याच्यातनं औषधं बाजूला करतील. त्याचे रॅपर्स, पॅकेजिंग किंवा स्ट्रिप्स जे असतात ते बाजूला करतील
आणि औषधही इन्सिनरेशन प्लांटला देतील आणि ही जी रॅपर्स आहेत त्याचे स्ट्रिप्स आहेत ही रिसायकलिंगला देतील. ह्याच्यामुळे काय होतं की आपण ही जी पॅकेजिंग मटेरियल आहे ते सुद्धा डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचवतो आणि औषध आहेत त्याचा तर घातक परिणाम आपण नक्कीच वाचवू शकतो. आणि आर निसर्गला ऑथोराइज एजन्सी म्हणून परमिशन मिळाली हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तर यासाठी तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहोत. तर ह्याच्यासाठी आर निसर्गनी जे मगाशी तुम्हाला बीन्स दाखवलेत असे बीन्स तयार केलेले आहेत जे लॉक अँड की मध्ये असतील आणि ते जर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या अख्ख्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जर ठेवले किंवा काही काही ठिकाणी असं म्हणजे संस्थांमधनं ठेवले तर तिथे लोक जर जाता येता आपल्या घरातले जे टाकाऊ मेडिसिन आहे ते जर त्याच्यात टाकलं त्यांनी तर ही औषधं डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचतील आणि ती त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येईल. तर ही सेग्रिगेट केलेली कुठली कुठली औषधं ह्या ग्रीन बीट मध्ये जाऊ शकतात तर त्याच्यात आहे टॅबलेट्स, कॅप्सूल्स, ऑइंटमेंट्स, काही अशी ह्याची पावडर्स जी असतात ती लावायला, सिरप्स आणि कानात, नाकात, डोळ्यात आपण जे ड्रॉप्स टाकतो त्याच्या अर्धवट वापरलेल्या किंवा एक्सपायर डेट झालेल्या किंवा कधी कधी काय होतं की जे लिहिलेलं असतं की तुम्ही फक्त हे 1 महिन्याच उघडल्यानंतर 1 महिन्याच्यात संपवायला पाहिजे, ती नाही संपली तर ती आपण नाही वापरू शकत तर ती आपल्याला टाकायला लागते. तर अशा प्रकारच्या सगळ्या ज्या औषधं आहेत ती तुम्ही त्याच्यात टाकू शकता. मला फक्त एवढं एकच सांगायचं आहे की जेव्हा सिरप तुम्ही टाकाल ती जर प्लास्टिकची बाटली नसेल आणि काचेची असेल तर ती टाकताना तुम्ही वर्तमानपत्रात ती गुंडाळून टाका म्हणजे ती पडल्यानंतर आपटून फुटणार नाही, त्याच्यातलं औषध बाहेर पडणार नाही. मग ह्याच्यात काय काय जाऊ शकत नाही हे पण लक्षात ठेवा की चुकीच्या औषधाच्या टाकू नका कारण ही तुम्ही टाकल्यानंतर कोणीतरी ती वेगळी करणार आहे आणि काही काही औषधं म्हणजे औषधच ते आपल्याला फक्त द्यायचे आहेत, काही जी इन्फेक्टेड जी मटेरियल असतात ती त्याच्यात जाता कामा नये. ज्याच्यात आहे बँडेज, त्याच्यानंतर फेस मास्क, ग्लोव्स, निडल्स. आता फेस मास्क बद्दल मला पुन्हा तुम्हाला थोडंसं असं सांगायचं आहे की फेस मास्कचा प्रॉब्लेम हा सध्या तो खूपच आहे कारण प्रत्येक जणालाच ते वापरायला लागतंय तर त्याचं कसं डिस्कार्ड करायचं. हे फेस मास्क जर तुम्ही 72 तास एका ब्राऊन पेपरच्या पिशवीत नुसतेच ठेवले तर त्याच्यातले जे म्हणजे व्हायरस इन्फेक्शन जे असतं ते जंतू असतील ते असेही म्हणजे काय म्हणतात ते नष्ट होतात आणि त्याच्यानंतर हे फेस मास्क आपल्याला कापून आणि त्याचं जे इलास्टिक आहे ते पण कापून म्हणजे जेणेकरून ते पुन्हा कोणी वापरायला घेऊ शकणार नाही असं करून आपण ते रिसायकलिंगला प्लास्टिक बरोबर टाकू शकता. निडल्स टाकू नका कारण निडल्सनी जे लोक त्याच्यावर काम करतात त्यांना हार्म होऊ शकतो. दुसरे हे स्प्रेज म्हणजे काय म्हणतात ते अत्तराचे आणि ह्याचे तर नाहीच टाकायचे आहे पण काही काही वेळेला मेडिसिन सुद्धा स्प्रे फॉर्म मध्ये येतं म्हणजे रॅली स्प्रे वगैरे म्हणजे दुखण्यावर आपण जेव्हा स्प्रे करतो ते पण ह्याच्यात तो जो गॅस असतो तो एकदम प्रेशराइज ह्याच्यामध्ये भरलेला असतो आणि जर ते इन्सिनेशन करताना त्याचा स्फोट होऊ शकतो म्हणून हे पण टाकायचं नाही. शिवाय कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधनं वगैरे ह्याच्यात ऍक्सेप्ट केली जाणार नाही, ती टाकता कामा नये. पण जर तुम्हाला तुमच्या म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्टनी जर काही औषधं म्हणून जर काही दिली असतील लोशन्स म्हणा क्रीम्स म्हणा तर ती तुम्ही त्याच्यात टाकू शकता. तर मी मगाशी म्हटलं की आम्ही जसं आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन बऱ्याचशा सोसायटीज कॉम्प्लेक्सेस मधनं आणि जसं ग्राहक पंचायतनी पण पुढाकार घेतला आणि असे बीन्स घेतले तर ते सध्या ऍज ऑफ नाऊ जिथे ठेवले गेले त्याची मी यादी देते तुम्हाला की कोरस टॉवर मध्ये, तारांगण टॉवर मध्ये, दोस्तीमध्ये, विकास कॉम्प्लेक्समध्ये, इटर्निटी कॉम्प्लेक्स आणि हिरानंदानी इस्टेट ह्या ठिकाणी त्या सोसायटीजने आपल्या सभासदांसाठी हे बीन्स ठेवले गेले आहेत. शिवाय काही ड्रॉप ऑफ लोकेशन्स आहेत जिथे कोणीही येऊन आपली मेडिसिन्स
त्याच्यात टाकू शकतं. ते आहे ब्युटी आर्केड, जे खोपटला आहे, जिथे आमचं आर निसर्गाचं ऑफिस सुद्धा आहे. त्याच्यानंतर ठाणा हेल्थ केअर हॉस्पिटल, जे नौपाडामध्ये आहे आणि इथल्या बऱ्याच लोकांना ते माहिती आहे, तिथे पण हा बीन ठेवला गेला आहे. त्याच्यानंतर हिराणी स्कूल, जे वर्तक नगरला आहे, तिथे इनरविलनी एक बीन ठेवलेला आहे. तिथे आसपासचे लोक येऊन त्याच्यात टाकू शकतात. आणि मुख्य म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतनी शाहू मार्केटमध्ये, म्हणजे नौपाड्याचं जे विभाग कार्यालय आहे, जिथे आपलं वितरण केंद्र आहे, त्या वितरण केंद्रामध्ये हा ग्रीन बीन ठेवलेला आहे, जिथे आपले सगळे सभासद काही ना काही कामानिमित्त तुमचं जाणं होतं, तर जाताना जर तुम्ही आपल्या घरातली मेडिसिन्स नेली आणि ती तिथे त्याच्यात जमा केली, तर त्याचा योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. ह्या सगळ्या ठिकाणी जी काही बीन्स आहेत, ती सध्या तरी महिन्यातनं एकदा ती सगळ्या आपल्या व्हॅन फिरवून ती सगळी औषधं गोळा करण्याचं योजलेलं आहे. जर कदाचित तुम्हाला लक्षात आलं की हे बीन्स भरत आलेले आहेत, मग 1 महिना व्हायच्या आधीच भरत आले असेल, तर तुम्ही आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आम्ही ते पिकअप करण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याची जी किल्ली आहे ते लॉक अँड की मध्ये राहील, कारण मग अशी म्हटलं असेल की ते डुप्लिकेट मेडिसिन करणाऱ्या लोकांच्या आपल्याला हाती पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे ती जबाबदारी त्या त्या सोसायटीची, त्या त्या संस्थेची असणार आहे. शिवाय एक किल्ली आमच्याकडे असणार आहे की जेव्हा ते कुठल्या वेळ जेव्हा जाऊन मेडिसिन काढू शकतील आणि घेऊन जाऊ शकतील. ठीक आहे. तर आता सध्या तरी हे आहे. आणि हे सगळं गोळा केल्यानंतर त्याच्यातलं मेडिसिन कंपोनंट वेगळं होईल, रॅपर्सचं कंपोनंट वेगळं होईल, जे रिसायकलिंगला जाईल, आणि मेडिसिनचं सगळ्यांचं मेडिसिन एकत्रितपणे जाऊन रबाळेला जो मोठा इन्सिनरेशन प्लांट आहे तिथे ते इन्सिनरेट जाळून त्याचं नष्ट करण्यासाठी दिलं जाईल. उदाहरणार्थ मी कोरेसच्या इथे असं लॉबीमध्येच त्यांनी ठेवलेलं आहे, कोणीही जाता येता त्याच्यात आपल्या घरातली टाकाऊ औषधं टाकू शकतं. त्याच्या बाजूलाच असं पोस्टर पण आहे, ज्याच्यात मी आता जे सगळ्या मग असे एक्सप्लेन केलं, ते पोस्टर मी काय काय औषधं त्याच्यात टाकू शकता आणि काय काय नाही टाकता येणार त्याची सगळ्याची यादी तिथे आहे. आता आपण एक त्याचं कार्य कसं आहे याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बघूया. लॉकडाऊन, एक मिनिट. एनी प्रॉब्लेम? हा जो नंबर आहे तो लक्षात घ्या.
तर ज्यांना कोणाला म्हणजे ड्रॉप ऑफ लोकेशन्स माहिती नसतील कुठे कुठे आहे, आता मी सांगितलीच आहे, तर जसे जास्त लोक आमच्याकडे ठेवतील म्हणजे आमच्याकडनं बिन्स घेतील, त्याच्यानंतर आपल्या वेबसाईटवर त्याचं मार्क केलं जाईल मॅपवर, आणि तुम्हाला ती ड्रॉप ऑफ लोकेशन सांगण्यात येतील. आता सध्या 4 ठिकाणी हे आहे. हा, आणि शिवाय जर कोणाला आणखीन सोसायटीज पुढे याव्यात अशी अपेक्षा आहे की त्यांनी प्रत्येक सोसायटीने आपापल्या विभागात किंवा आपापल्या भागात असे जे बीज ठेवले आणि जर गोळा केली, तर पर्यावरणाच्या दृष्टीने ती एक फारच मोठी गोष्ट होईल. कारण हा उपक्रम ठाण्यात तर पहिल्यांदाच होतो आहे, पण हा देशातच पहिल्यांदा होतो आहे. हा खूप अनोखा उपक्रम आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. तर सोसायटीजने पुढे यावं, संस्थांनी पुढे यावं आणि आमच्या कार्यात आम्हाला जुडावं असं आमची अपेक्षा आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या सोसायटीत जर ते भरत आलं असेल तर मी तुम्हाला म्हटलं तसं त्या फ्लायर मध्ये सुद्धा, आता जे आहे त्या फ्लायर मध्ये सुद्धा जो नंबर दिला आहे तो प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरचा आहे, तर त्यांना तुम्ही इन्फॉर्म करून याच्याबद्दल आणखीन माहिती घेऊ शकता. तुम्हाला बीन्स घेण्याच्या दृष्टीने पण पुढे जी काय प्रोसिजर आहे ती करू शकता. आणि असं जर बिन भरत आलेला असेल तर सुद्धा तुम्ही त्या फोनवर इन्फॉर्म केलं तर पिकअप सर्व्हिस येईल आणि ती औषधं घेऊन जाऊ शकेल. तर माझं तर सांगून झालेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर मी घेईन. आणि सगळ्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे आलात आणि म्हणजे ही माहिती करून घेतली, पर्यावरणाच्या दृष्टीने काय म्हणतात साफ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या रुची दाखवली, याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार. हॅलो हॅलो, जान्हवी मॅडम, स्वाती टिटले बोलते. हो या. माझं चॅटबॉक्सकडे लक्ष होतं. बऱ्याच जणांनी चांगला उपक्रम आहे असं म्हटलेलं आहे. थँक्यू म्हटलंय. आणि काहींचे छोटे प्रश्न आहेत ते मी तर मांडते आपल्या समोर एक एक. पहिला प्रश्न होता स्मिता देसाई यांचा. ऐकू येत आहे ना? हो. हा, स्मिता देसाई यांनी विचारलं की नवी मुंबईत ही सुविधा उपलब्ध आहे का? नवी मुंबईत सध्या तर नाही आहे, कारण आम्ही मगाशी म्हटलं तसं की आम्हाला हा जेव्हा प्रोजेक्ट करायचा होता तेव्हा म्हणजे ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि MPCB या दोन्हींकडनं आम्हाला परमिशन घ्यायला लागली. आणि ठाणा म्युन्सिपालिटीकडनं आम्हाला जेव्हा मिळाले तेव्हा ते ठाण्या भागापुरती मिळालेली आहे. पण तुम्हाला जर नवी मुंबईमध्ये जर हा प्रकल्प करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडनं परमिशन घ्यायला लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला जी काही म्हणजे गायडन्स हवा असेल किंवा माहिती हवी असेल ती तुम्हाला आम्ही देऊ शकतो. टिल दॅट फॉर द टाइम बिंग तुमच्यापैकी जर कोण येतात, म्हणजे नवी मुंबई मधनं ठाण्यात येणारे बरेच लोक असतात, तर तुम्ही जर जाता येता कोणाला जसं टाकता असेल तर आमच्या ड्रॉप ऑफ लोकेशन्स मध्ये तुम्ही टाकू शकता. आम्ही ती सर्व्हिस, तुम्ही पिकअप सर्व्हिस तिथे पाठवू शकत नाही, पण तुम्ही जर इथे आणलं तर त्याच्यावर काय नाव नसतं की हे नसतं, तर तुम्ही जर आणून टाकलं तर काय हरकत नाही. पण आमचं तर ठाण्यातल्या ते जास्तीत जास्त सोसायटीजने हे काम करावं ही अपेक्षा आहे आणि म्हणजे ही चळवळ पसरावी असं. पण तसं बाकीच्या कॉर्पोरेशन्सनी जर ह्याच्यात म्हणजे पुन्हा म्हणजे उडी घेतली आणि त्या ठिकाणी अशी व्यवस्था निर्माण केली तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यासाठी हवी ती माहिती आमच्या आत्मनिसर्गाकडनं तुम्हाला मिळेल. हो, या प्रश्नाला अनुसरून माझा एक छोटा म्हणजे शंका किंवा क्युरिओसिटी आहे की आता सध्या कुरिअर सर्व्हिस आपल्याकडे चालू झाली आहे. कोरोनाच्यात बंद होती ती, तर आपण कुरिअरनी अशी औषधं जी काही सोसायट्या आहेत किंवा आता तुमच्या ऑफिसमध्ये समजा आणून द्यायची व्यवस्था केली कुरिअरद्वारे, तर ते औषधं कुरिअरनी पाठवता येतात का? अशी म्हणजे अशी एक्सपायर झालेली, त्याला काही त्यांचं रिस्ट्रिक्शन असतं का? ते मला विचारायला लागेल, माहिती नाही मला. कुरिअर सर्व्हिसना विचारायला लागेल की ते त्याची जबाबदारी घेतात का म्हणून. पण असं तुम्हाला जर पर्सनल लेवलवर खात्रीलायक माणूस जर पाठकाने पुन्हा असं नाही की
ही औषधं डुप्लिकेट ह्याच्यासाठी त्याला म्हणजे फाटे नाही फुटले पाहिजे, हा म्हणून आपल्याला विश्वासार्ह माणसाच्या बरोबरच पाठवता आलं पाहिजे. बरं आणि कुरिअर सर्व्हिसची काय म्हणजे त्यांचे नियम हा आहेत मला माहिती नाही. बरोबर. ती म्हणजे चौकशी जबाबदारी करायला लागेल. घेणाऱ्या व्यक्तीकडनंच हे पोचलं गेलं नक्कीच पाहिजे. नक्कीच. चालेल. आणि इथे मला एक नवी मुंबईत आता ह्या ज्या मॅडम आहेत स्मिता मॅडम, तर त्या जर ग्राहकच्या सभासद असतील तर आपले नवी मुंबईत संघ आहेत. तर त्या नेरूळमध्ये संघ आहे आपला किवूडला, शिवाय इथे बेलापूरला आहे. तर असे काही संघ नवी मुंबईत आहेत, ऐरोलीत आहेत. तर त्यांना जिथे सोयीस्कर वाटत असेल त्या संघापैकी एखाद्या संघप्रमुखाला कॉन्टॅक्ट केला, त्यांचे नंबर तुम्हाला ठाण्यातनं मिळू शकतील वितरण केंद्रातनं, आणि त्यांच्याकडे जबाबदारीने ती औषधं तुम्ही सुपूर्द करू शकता. म्हणजे जेव्हा आपण बिलं आणायला 4 तारखेला जे आपण जातो सभासद, संघप्रमुख किंवा कोणी प्रतिनिधी, तर त्यावेळेला ती औषधं देण्याची व्यवस्था, आधी जर औषधं त्यांच्याकडे पोचली तर ती ठाण्याला शाहू मार्केटला पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. एवढी आपल्याकडे सोय संस्थेतर्फे होऊ शकते. तर त्यांनी कृपया तसा संपर्क साधावा, किंवा इव्हन त्या जरी मेंबर नसतील तरीही त्यांना ग्राहकपैकी कोणी ओळखीचं असेल तर त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधून पुढे त्यांचं काम हे करू शकतात औषधं देण्यात, अशी मी ग्वाही देऊ शकते म्हणजे संस्थेच्या वतीने म्हणून. पुढचा प्रश्न होता मॅडम डॉक्टर प्रज्ञा यांचा, की सोसायटीमध्ये GB रोड इथे कुठे जर ठेवायचं असेल तर काय पद्धत आहे? आणि तर ते तुम्ही मगाशी मला वाटतं ह्याच्यात सांगितलं नाही पण बघा, होतं. इथे हा जो ईमेल आहे ना हा. support@rnisargafoundation.com, आणि हे जे फ्लायर आहे त्या फ्लायर मध्ये पण एक, अच्छा तुम्हाला तो फ्लायर मी एक रिकरिंग सेशन साठी जो दिलाय बघा, किंवा पूजा, डू यू हॅव मिस्टर कदम्स नंबर? Yes, I'll type it in the chat. कॅन यू टाईप इन द Yeah, चॅट? ma'am. Yeah. हो, बऱ्याच जणांनी तो नंबरही मागितलाय. हा, तो नंबर तुम्ही घ्या. ते हम्म. तुम्हाला म्हणजे तो फॉर्म भरायचा जे काय आहे ते, हा. आणि ते तुमच्याकडनं ऑर्डर नोट डाऊन करू शकतील, आणि पुढची जी काय प्रोसिजर आहे ती करून तुमच्याकडे पोहोचवण्यात येईल. तुम्हाला तर माहितीच आहे मॅडम, तुम्ही म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यातनं गेलाच आहात, तुम्ही म्हणा किंवा पाटणकर मॅडम म्हणा, त्यांना माहिती आहे की काय प्रोसिजर आहे, तर ते तुम्ही त्यांना सांगू शकता. पण घोडबंदरला तर नक्की, म्हणजे ठाण्याच्या एरियामध्ये आपण बीन्स देऊ शकतो. बरोबर. आणि तशाच पद्धतीचा प्रश्न विकास कॉम्प्लेक्सचे चेअरमन यांनी ललिता मॅडमना विचारला होता. एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे? आता कदाचित ते पूर्ण हे PPT बघायला मिळालं नसेल म्हणून कदाचित असा असेल प्रश्न आलेला. पण तुम्ही आता हा ईमेल आयडी नंबर दिलाय, म्हणजे मला वाटतं तेवढं इनफ असेल त्यांना सांगणं, असं वाटतंय. विकास कॉम्प्लेक्सचे चेअरमन आहेत, त्यांनी ललिता मॅडमना विचारलं पण होतं. विकास कॉम्प्लेक्स तर एक बीन आहेच ना आपल्या तिकडे. अच्छा. कोरसला आहे. कोरस आहे, तारांगण आहे, विकास आहे, दोस्ती आहे, इटर्निटी आहे. ओके. मग काय प्रश्न नाही. म्हणजे विकासचा होता ना त्याच्यात. एक मिनिट. हा काय आहे ना विकास कॉम्प्लेक्स. हा, लिहिलेलं आहे बरोबर. चालेल, म्हणजे त्यांच्या इथे ते ड्रॉप करू शकतात त्यांच्याकडे. विनिता देशपांडे यांनी पुढचा प्रश्न विचारला होता की आयुर्वेदिक औषधं पण चालतील का? हो, चालतील ना, लिहिलंय ना त्याच्यामध्ये. हो. आयुर्वेदिक औषधामध्ये पण बऱ्याच वेळेला हेवी मेटल्स वगैरे असतात, तर त्यामुळे ती सुद्धा जर नुसती टाकली तर ती घातक असू शकतात. तर त्याच्यामुळे म्हणजे ती पण व्यवस्थितच त्याची विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. बरोबर. ग्राहक हे पावसाळ्यात कसं मॅनेज करणार हा एक प्रश्न होता. तर त्या बाबतीत काही सांगू शकाल? पावसाळ्यात पेशंटने टाकायचं कसं म्हणून पिकअप कसं करायचं? ते तेवढं लिहिलेलं होतं, त्यांनी एवढंच लिहिलं होतं, पावसाळ्यात कसं मॅनेज. अरे मुंबई एवढी 26 जुलैच्या ह्याच्यातनं बाहेर पडली तर औषध असं काय आहे, ते आरावात करता येईल ना. आणि म्हणूनच जितकं जास्त सोसायटीज मधनं ह्याचा प्रचार आणि प्रसार होईल तितकं लोकांना कमी दूर जायला लागेल. बरोबर आहे. नक्की. आता तुम्हाला, मी आता सगळ्या संघातल्या लोकांना शाहू मार्केट पर्यंत यायला हवं आणि ते टाकायला हवं. पण ज्या सोसायटी म्हणजे मोठ्या सोसायटीज आहेत त्यांनी जर आपापल्या ठिकाणी ठेवलं तर लोकांना तेवढ्यासाठी तेवढ्या नौपाड्यापर्यंत यायलाच नको आहे ना.
नक्कीच नक्कीच तेच आता ना. आमच्यासारख्या लोकांना नौपाडा शाहू मार्केट खूप जवळ आहे, पण आता हा. घोडबंदर वगैरे ठिकाणच्या लोकांना जर यायचं झालं किंवा वृंदावनचं ग्राहक संघ असेल किंवा असं लांब लांब जे आहेत त्यांना जर यायचं असेल तर ते लांबच पडणार ना. हो आणि नक्कीच. आपापल्या एवढे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस होत आहेत, त्याच्यात एक डबा ठेवायला काहीच हरकत नाहीये. नक्कीच म्हणजे मग सगळ्यांना एवढं लांब यायची गरजच नाही ना, कारण एवढं तुम्ही लांब येणार म्हणजे पुन्हा तुम्ही तेवढं फ्युएल वापरणार, तेवढं पोल्युशन हो जास्त होणार. आणि आपण सगळ्या नक्कीच दृष्टीने विचार केला तर ते पण बरोबर नाही ना. नक्कीच. मग जास्तीत जास्त सोसायटीज याच्यासाठी पुढे याव्यात आणि हे करावं, म्हणजे मग काय एकदाच हे आम्ही गाडी फिरवून सगळं औषधं गोळा केली तर होऊ शकतं. बरोबर. मॅडम तुम्ही पावसाळ्याचा काही यासाठी प्रॉब्लेम येऊ नये, फक्त आता तुम्ही जर डबा तो उघड्यावर ठेवला असेल तर तो प्रॉब्लेम आहे. हो जर डबा आतमध्ये व्यवस्थित ठेवला तर काहीच प्रॉब्लेम नाही येणार. बरोबर. तुम्ही यासाठी गुगल फॉर्म पण तयार केला होता ना, तो पण हो शेअर केलाय का? आता नाही शेअर केलाय, पण आम्ही ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांना शेअर करू शकते किंवा मी तो गुगल फॉर्म पुन्हा तुम्हाला शेअर करू शकते. तुम्ही सगळ्या ग्राहकच्या मेंबर्सना करू शकता. चालेल चालेल, तरी हरकत नाही. हॅलो. हा बोला. हा आता एक शेवटी वाचलं मी जस्ट की त्यांनी हे लिहिलंय की नॉन एक्सपायर्ड मेडिसिन ती गरजूंना देता येतील का, आणि असा काही प्रोजेक्ट आहे का? तर म्हणजे मला तर वाटतंय की हे योग्य नाहीच आहे खरं, तरी पण तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही योग्यपणे सांगावं ह्याच्या बाबतीत. हो, हा प्रश्न मागे पण विचारला. आता हा. आर निसर्ग फाउंडेशनचा हा जो प्रकल्प आहे हा एक्सपायर्ड ड्रग मेडिसिन किंवा आपल्याला जी औषधं टाकायची आहे त्या संदर्भात आहे. आणि ही जी अशी औषधं असतात ती महागाची पण असतात आणि खूप हायली पोटंट पण असतात. ती जर वापरली नाही गेली तर एक्सपायरी डेटच्या अलीकडे आपल्याला असं वाटतं की ते टाकण्यापेक्षा कोणा गरजूला जर देता आली तर पूर्वी म्हणजे मानवसेवा, मुलुंडला मानवसेवा संघ वगैरे असे काही ट्रस्ट होत्या की ज्यांनी ते असं गोळा केलं होतं. पण तेच म्हटलं ना की ते बरोबर योग्य त्या पेशंटला जाणं महत्वाचं आहे आणि त्याचा सुद्धा जर दुसरीकडे त्याचा काहीतरी गैरउपयोग झाला तर ते योग्य नव्हे. तर तुम्हाला जर असं खात्रीलायक जर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे वगैरे नेऊन देऊ शकलात तर हरकत नाहीये. पण त्याच्यासाठी ते पॅकिंग नीट असलं पाहिजे, त्याची व्यवस्थित माहिती, ते सगळं एक्सपायरी नीट दिसलं पाहिजे. त्यामुळे ते देणं म्हणजे अगदी विश्वासार्ह व्यक्तीच्या हातात, डॉक्टरच्या हातात दिलं तरच ते शक्य आहे. मी असं ऐकलं की केईएम वगैरे सारख्या ठिकाणी अशा टाईपचं त्यांनी एक सोय म्हणून सुरू केलं होतं. तुम्ही तुमची औषधं तिथे नेऊन दिली तर केईएम सारख्या ठिकाणी तर खूपच गरजू लोक येत असतात. तर त्यांना जर नाही आहे तर तिकडचे फार्मसीचे लोक मग ही औषधं त्या लोकांना देऊ शकतात. पण ह्या ग्रीन फार्मसीचे मध्ये आम्ही ते तो प्रकल्प नाहीये. बरोबर. आणि मृणाल म्हणून एक त्यांनी विचारलंय की इज देअर एनी रिसायकलिंग ऑफ टॅबलेट कव्हरिंग बाकीच्यांनी जरा अनम्यूट करा प्लीज, मला ऐकून येतं. काय? Is there any recycling of tablet covering is done or it is directly incinerated? डायरेक्टली इन्सिनेटेड. आणि सगळी औषधं अशी मिक्स झाल्यानंतर त्याचं प्रत्येकाची मेडिसिनल इन्ग्रेडियंट वेगवेगळा असतो ना, तर त्याचं रिसायकलिंग नाहीच होणार आणि ते एक्सपायर झाल्यानंतर ते करणं शक्य नाही. बरोबर. म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये थोडंसं म्हणजे असू शकतं, मी त्याच्यातली काही तज्ञ नाही की ते निदान म्हणजे जाळायच्या ऐवजी ते म्हणजे काय म्हणतात ते निरुपद्रवी करण्यासाठी काही प्रोसेस करून करत असतील तर मला माहिती नाही. असं होत असेल माहिती नाही मला, मला ह्याच्यात काय माहिती नाही. बरोबर. आता प्रश्न तरी अजून बहुतेक सगळे कव्हर झालेले आहेत. मयुरी म्हणून हात वर केला होता, त्याने अनम्यूट करून. मयुरी म्हणून, मीनाक्षी, सॉरी मीनाक्षी नाही, मयुरीच होतं ना. तुम्ही बोला. मीनाक्षी अनम्यूट करा प्लीज. हॅलो. मीनाक्षी पण हात वर केला होता ना. ऍक्च्युली मीनाक्षी नाही, मनीषा. तर ऍक्च्युली मला तोच प्रश्न विचारायचा होता, तो झाला आपला कव्हर म्हणून मी अनम्यूट केला ते. अच्छा. छान आहे तुमचं हे उपक्रम. मी माझ्या सोसायटीमध्ये पण सांगेल, बघूया काय सोसायटी तुमची. माझं मी प्राईड पार्कला राहते, घोडबंदर रोड.
ओके. ताई, मी विचारू शकते एक प्रश्न? बोला ना. तुमचं काही माहिती पत्रक वगैरे असेल तर तुम्ही मेल करू शकता का? कोण बोलताय? मी मेघा गोखले बोलते नव्या मुंबईतनं. अच्छा. कारण मी ते आमच्या इथल्या कॉर्पोरेटरशी बोलून समजा आम्ही कमिशनर पर्यंत जाऊ शकलो आणि करू शकलो तर. तुम्ही माझा नंबर घेता का? तुम्ही मला याच्यावर करा, हो. मी तुम्हाला हो, पाठवते. हो. हा? मेघा किंवा मॅडम मी स्वातीताईंकडे email- असेल, स्वातीताईंकडे email- असेल तर. हो मी स्वाती पाठवेन. आहे. किंवा हो, तुम्ही हा ईमेल ऍड्रेस जर नोट डाऊन केला असेल आर निसर्ग फाउंडेशनचा, तर हा. त्याच्यावर जर तुम्ही टाकलं तरी तुम्हाला मिळू शकेल. बर. कारण माझ्या घरात जागा आहे, मी घरातही ठेवू शकते किंवा इथल्या सोसायट्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. आहे स्वातीताई, मी त्यांच्याशी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहीन याच्यासाठी. चालेल. किंवा तुम्ही डायरेक्ट किंवा मी आर निसर्गाला लिहून पण मागवू शकता. ओके. मला केलं तरी चालेल. हो. म्हणजे ते कॉर्पोरेटर पर्यंत जर पोहोचलो तर पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. हो. आणि त्या कॉर्पोरेटर आहेत त्या लहान आहेत वयाने, 40शीतल्या आहे आणि त्या करणाऱ्या आहेत. स्वतः आर्किटेक्ट आहे आणि बऱ्यापैकी लक्ष असतं त्यांचं सगळीकडे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकते. माझे चांगले वैयक्तिक संबंध असल्यामुळे तर प्रयत्न करून बघूया. ओके. कारण कॉर्पोरेशनची परमिशन आवश्यक आहे ना त्याला. हो. चालेल. आमचे जे फाउंडर आहेत एक डॉक्टर लता घनश्यामनी, त्यांनी याच्याबद्दल मी सगळी धडपड त्यांनीच केली, त्यामुळे त्या ह्याच्यात जास्त म्हणजे जाणकार आहेत, तर त्या तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील. नक्की. धन्यवाद ताई. धन्यवाद टिल्लू मॅडम, तुमच्यामुळे हा, असं हा. सगळं जुळून आलं आणि ग्राहक पंचायतीने सगळ्या सदस्यांसाठी हा वेगळा सेशन ठेवला, यासाठी ग्राहक पंचायतीचा पण आभार आणि सगळ्या जॉईन झालेल्या सगळ्या मेंबर्सचे पण आभार. मॅडम तुमचेही आभार खूप, कारण हा आम्हाला पर्यावरणाशी रिलेटेड प्रोग्राम मिळाला, त्यामुळे हा. आम्हाला खरं तर आनंद झाला. एक्सक्यूज मी, आमच्या अध्यक्ष बर्वे मॅडम सगळ्यांचे आभार मानणार आहेत. बरोबर. तर मी रोहिणी बर्वेंना, भाव्यांना म्हणते आभार प्रदर्शन करावं. बाहेर आहात तुम्ही? आता जस्ट जरा पोरांना घेऊन फोन लावलाय, बाळांना दोन्ही, बहिणीचं आणि माझं. हॅलो. भावना विरानी पण हात वर केले. एक मिनिट करा आणि विचारायचं आहे का? ऑफिसला येतो आणि ते कंपनीचं भावना विरा. नाव पाहिजे पण फायदा करून टाकू नये. ठीक आहे ना सर, ठीक आहे. कधी येता? सेकंड काही प्रश्न होता का? मला हे विचारायचं होतं, एक आय एम जैन, तर ऋषभजित जिनालय आहे, ते कोपरीला आपला हे पण आहे, हॉस्पिटल पण आहे, ठाणे क्लिनिक म्हणून. तर तिकडचा एक आमचा ग्रुप आहे जे हे सोशल वर्क्स वगैरे करतो आणि म्हणजे फ्री सेमिनार्स ठेवतो, योगा वगैरे करतो. तर त्या ग्रुप मध्ये पण तुम्ही एकदा असं लेक्चर देऊ शकाल का? हा, तर काही तिकडचे मेंबर जे पण आहे तर दे विल बी अवेअर अँड दे विल कम फॉरवर्ड टू डू दिस. ओके. येस. ओके, थँक्यू सो मच. हा, तेच म्हटलं, तुम्ही आम्हाला याच्यावर कॉन्टॅक्ट करा, वी कॅन अरेंज फॉर दॅट. ओके. कसं हे तुमचं जे आलंय त्याच्यावर मेसेज आलाय त्याच्यावर? ओके. येस. मला ते जे फ्लायर आलं असेल ना त्याच्यात आहे, किंवा आर निसर्ग फाउंडेशन आहे. ओके. तिकडचे ऍडमिन आहेत त्यांना मी बोलते. फाउंडेशन.com किंवा support@rnisurgafoundation.com याच्यावर मेल करा. ओके, चालेल. किंवा तुम्हाला आता चॅट बॉक्स मध्ये एक फोन नंबर पण आला असेल, त्या फोनवर पण तुम्ही केलं तर तुम्हाला माहिती मिळू शकेल. ओके. तिकडचे जे ऍडमिन आहेत ना, मिसेस जास्मिन, त्यांना मी सांगते याच्याबद्दल, आणि इफ पॉसिबल विल आय आस्क हर टू टॉक टू यू. ओके. थँक्यू सो मच. Very nice informative session. Thank you. Very useful. Yes. Thank you. हॅलो मॅडम, जानवी मॅडम. हॅलो. हा, बोला. मलाही तुमचा असा एक सेमिनार ठेवायचा आहे, तर मी तुम्हाला त्या फोन नंबरवरच कॉन्टॅक्ट करू का?
हो. मृणाल बोलते मी. कोण बोलताय? मृणाल. ओके. तर हो, हो. मलाही एक असं आता हा तुमचा टॉपिक एकंदर आवडलाय आणि म्हणजे मीही इंटरेस्टेड आहे असं तुमचं एक सेमिनार अरेंज करण्यामध्ये. तर मग करू शकता ना, मी तुम्हाला डायरेक्टली तसा फोन करू का निसर्गवर मला मेल करायला लागेल? निसर्ग. कसंही केलं तरी चालेल. ओके चालेल मॅडम, थँक्यू सो मच. ओके. सेमिनार झाला खूप छान. ठीक आहे मग. याची रेकॉर्डिंग पाठवू शकाल का? हो, मी तर रेकॉर्ड केलं तर आहे, माहिती नाही. हा, रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून. ओके, ठीक आहे मग. कॅन वी क्लोज? अच्छा, तुम्हाला तुमचे अध्यक्ष येतात ना? हॅलो, लीना मॅडम काही बोलताय? नाही. तुम्ही व्हिडिओ दाखवा ना. रोहिणी ताईंना मी आभार प्रदर्शन करायची देते. हा, हॅलो. हा, मी रोहिणी भावे बोलते, ठाणे एक मिनिट, विभागातून. तुम्हाला इंट्रोड्यूस करते. या लीना मॅडम आहेत या. मागे पायऱ्या दिसतात. काय झालं? लीना मॅडम हात करा. हॅलो. वन ऑफ द फाउंडर्स ऑफ आर निसर्ग फाउंडेशन. केलंय मी खरं. हॅलो, इतर लोकांनी म्यूट ठेवावं, हॅलो. किती डिस्टर्बन्स हॅलो. येतो. हॅलो, हॅलो. इतर लोकांनी म्यूट ठेवावं. बरं ठीक आहे, बोला. नाही, मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार होते, परिचय देणार होते. आता डॉक्टर लीना केळशीकर पण इथे हजर आहेत, ज्या आर निसर्ग फाउंडेशनच्या फाउंडर आहेत, संस्थापक आहेत. दुसऱ्या नाही आले म्हणून त्यांची ओळख करून देणार होते. ऊन बघ केवढं आहे, मगाशी किती काळ होतं. हा, बोला मॅडम. भावे मॅडम, तुमचा म्यूट आहे. प्लीज अनम्यूट करा. हॅलो, ऐकू येत आहे? हा, ऐकू येते, बोला. मी त्यांना, ह्या सगळ्या लोकांना पण तुमचाही नंबर डायरेक्ट देऊ शकतात. कधी कधी प्रत्येक वेळेला मेल आणि हे पण कम्फर्टेबल असतं असं नाही, तर तुम्हाला करून पण तसं पण होऊ शकेल ना. म्हणजे काय, तेवढ्यासाठी थांबायला नको. या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुमचा डायरेक्ट नंबर माहित आहे ना? हो, ग्राहकच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझा हा, नंबर मिळते. हा, बस. चालेल. तुमचा मास्क त्याच्यामुळे बाकीच्यांना दाखवताय, मी म्हटलं की तुमची ओळख करून खूप देईन. छान. हा, खूप छान आणि खूप युजफुल आणि इतकं इम्पॅक्टफुल. तुम्ही सगळं कुठलाही पॉईंट मिस न करता खूप छान तुमची माहिती झाली आणि सगळ्या लोकांना, ठाण्यातल्या तरी लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल अशी आपण अपेक्षा करूया. ऍब्सोल्युटली. हो. भावे, आवाज येत नाहीये. त्या म्यूट आहे, तेच सांगते मगापासून त्यांना मी. हा, काय बोलते ते कळत नाही. आणि ही संस्था सगळा ड्राय वेस्ट गोळा करते, पण तरी सुद्धा आम्हाला औषधं कुठे टाकावी हा मोठा प्रश्न होता. आणि औषधं कशी टाकावी, कुठे टाकावी, त्याचबरोबर घरात औषधं कशी स्टोअर करावी, याच्यासाठी आपण अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
थँक्यू. मुंबई ग्राहक पंचायत नेहमीच पर्यावरणाला उत्तेजन देणारी कामं करत असते, स्वतः करत असते, आमच्या ग्राहकांना उत्तेजन देत असते आणि त्यासाठी हा आपला कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरला. आणि म्हणून आपले तर धन्यवाद आहेतच खूप खूप. आणि त्याचबरोबर मुंबई ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, ठाणे विभागाचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ग्राहक जे अशी नवीन माहिती मिळवायला अतिशय उत्सुक असतात. फक्त माहिती मिळवून ते थांबत नाहीत, तर त्याचा उपयोग करतात, इतरांना सांगतात आणि त्यामुळे अतिशय उपयुक्त माहिती आम्हाला मिळाली. आपले खूप खूप धन्यवाद. आणि स्वाती टिल्लूनी यात पुढाकार घेतला आणि त्यामुळे त्यांनाही धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. आता एकच गोष्ट सांगते की आता गणपती येत आहेत, सगळेजण आपापल्या गणपतीसाठी आपल्या घराची साफसफाई करत आहात. तर औषधं जी मिळतील त्याची वेगळी ठेवा. तुमच्याकडे बीन असेल तर बीन मध्ये टाका, नाही तर ती ठेवा तशीच. आणि जेव्हा तुम्हाला बीन सापडेल किंवा तुम्हाला जाता येईल तेव्हा तिथे ते ड्रॉप करा. ओके, धन्यवाद. Shall we close? Yes. पाटण का मॅडम? हो, हरकत नाही. ओके. ओके, थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्यू.